वेलकम बॅक माय मिनी ब्लॉग. आईला घेऊन चाललो होतो मी धाब्यावर. आलो उस्कानला. इथं आईला धाब्यावर सोडावलं आणि मी आलो गोत्रीला सामान घ्यायसाठी. एवढं सामान घ्यायचं होतं. महालक्ष्मी व्रताचा लास्टचा ते गुरुवार होता. चला एवढं सामान घेऊ आणि निघू. सामान घेतलं आणि बहिणीच्या पोराला बसवलं गाडी. त्याला पण घेऊन आलो होतो. घरी आलो, साफसफाई आणि देव साईडला नेऊन ठेवलं होतं. म्हणलो चला डॅमकडून येऊ. बघा ह्याला गुईऱ्या, आम्ही ह्याला गुईऱ्या म्हणतो. तुम्ही काय म्हणता कॉमेंटमध्ये नक्की सांगा. घरी आलो होतो, साफसफाई झाली होती, सगळं देव पुसून त्याच्या त्याच्या जागेवर ठेवलं होतं आणि लगेच आईने पूजा करायला चालू केली होती. म्हणलं झाली का तुझी पूजा? आई म्हणले ना अजून थोडी बाकी आहे, तेवढी पूजा करून घेतो. म्हटलं चालन घे तुझी पूजा करून. थोड्या वेळानं सगळी पूजा झाली होती. म्हणलं झाली, परत एक व्हिडिओ काढून घेऊ. बहिणीच्या पोरीने महालक्ष्मी व्रताचं पुस्तक वाचायला गेलं होतं चालू. थोड्या वेळाने बघतो तर लाईटच गेली होती. मग अंधारामध्येच आम्ही घेतली आरती करून आणि बसलो जेवायला. जेवायला बसलो होतो. मी खाल्ली फक्त एकच पुरणपोळी. मला लागली होती झोप. मी गेलो झोपायला. बाय.